तर कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत. तर आम्ही गोव्याला जाताना ट्रेनमधनं आम्हाला दूधसागर धबधबा लागला होता, जिथे की बाहुबलीचं शूटिंग झालेलं आहे. ज्यांनी कोणी मूव्ही पाहिला असेल त्यांना नक्कीच कळेल की हा कुठल्या सीनमधला धबधबा आहे. तर पहा, खूप छान असं दृश्य होतं. पहा किती सुंदर दूधसागर, दुधासारखंच पूर्ण ते पाणी दिसते, त्याच्यामुळं आय थिंक त्याचं नाव दूधसागर असावं. मलाही एवढी माहिती नाही आहे, पण खूप छान असं दृश्य होतं. तर पुढे मी आता ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो होतो. जे अगवाडा बीच आहे ते 2 पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा किती छान असं दृश्य आहे. उडव की त्याला, वरती फेक फुगूला, वरती फेक बलून. फेक वरती जा, उभा राहा उड्या. तिथं नाही खाली खाली पडशील तिथं वर. हात वरती करा. वरती पडशील. तर फर्स्ट स्पॉट आमचा होता अगवाडा किल्ला, जो की उपरी अगवाडा किल्ला आहे. दोन अगवाडा किल्ला आहेत, एक उपरी आणि एक निचला. तर पहा, हा आहे उपरी अगवाडा किल्ला. बॉम्बे उसको दहेज में दिया. येल्लो का घालतात का आता? ती कशी थंडीत घालतात येल्लो, ही उन्हात घालतात. ही इकडं वरती जाऊया. हे पहा, इथे आम्ही वरती आलेलो होतो किल्ल्याच्या. पहा किती छान असा व्ह्यू आहे. खूप मस्त वाटत होतं वरती आल्यानंतर. पूर्ण सगळ्या साईडने सी फेसिंग आहे आणि मस्त आहे सीन एकदम. पाहू शकता तुम्ही किती मस्त वाटते हा. आणि इथून पुढे म्हणजे किल्ल्याचा फक्त साईडचाच व्ह्यू राहिलेला आहे, पण जो पण आहे खूप मस्त आहे. पहा तुम्ही कसं किती छान छान वाटते पुढे. पापड़ बन जाएंगे. ऊन लागतो ढंग 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 ढंग. तर किल्ल्याच्या साईडलाच हे पॉवर हाऊस आहे, जे की सध्या तर बंद आहे. तिथेच खाली मस्त लहान मुलांसाठी गार्डन वगैरे होतं आणि पॉवर हाऊस बंद आहे, त्यामुळे आपण वरती जाऊ शकत होतं. तर पुढे मी वरती गेल्यानंतरचा पण व्ह्यू दाखवला आहे. तोपर्यंत हा खालचा व्ह्यू आहे, गार्डन वगैरे, झाडं वगैरे मी दाखवत आहे तुम्हाला. पहा गार्डनचा व्ह्यू किती मस्त आहे.
आणि पुढे मी वरती जाऊन पण शूट केलं आहे, ते पण तुम्ही पहा. किती छान व्ह्यू आहे. आता बघलो ना आपण आता आपण बघलो ना ఇక్కడికి వచ్చా కానీ అమ్మాయి కవర్ అయిపోతారా వర్తిటారా వెళ్ళడం వర్త్ అంటే నేను వెళ్ళినప్పుడు బాగా, ఎందుకంటే వేవ్స్ ఫుల్ దగ్గరికి వెళ్ళని అక్కడ వెళ్ళి లేదా అంత వస్తాయా నార్మల్గా ఎక్కువ ఇంకా కిందకు ఉంది, ఇంకా కిందకు ఉంటుంది అక్కడ కింద వెళ్ళని, అందుకే ఇక్కడికి వచ్చాక లాస్ట్ आता पुढे आम्ही आलो होतो निचला अगाडा किल्ल्यामध्ये. तर तो पण व्ह्यू तुम्ही पहा किती मस्त आहे. वरच्या किल्ल्यापेक्षा हा व्ह्यू खूप छान आहे. मस्त नारळाची झाडे आणि बीच पण होता साईडला. पण आम्ही या बीचवर थांबलो नव्हतो कारण वेळ कमी होता. आम्ही बागा बीचवर जाणार होतो, त्यामुळे इथे जरा वेळ आम्ही वरतीच थांबलो किल्ल्यावर आणि शूट केलं. पहा किती मस्त व्ह्यू आहे, खूप छान वाटतं. इथे चालू होतं शंभूचं आणि बाबांचं फोटोशूट. खूप जास्त ऊन होतं, त्यामुळे त्याला डोक्यात गरम झालं आणि तो कॅप घालत नव्हता. पण कॅप घालणं तर जरुरी होतं कारण खूपच जास्त ऊन होतं. पहा किती छान व्ह्यू आहे. शंभू शंभू तशी माती केलंय की यांना पण घेऊन दोन्ही किल्ले मस्त फिरून झाल्यानंतर आम्ही जाणार होतो बागा बीचवर. तर रोडमध्ये जाता जाता आम्हाला रॅली दिसली 22 जानेवारीची आणि थोडंसं आम्ही जेवणासाठी थांबलो होतो तिथे. पहा शंभू मस्त आईस्क्रीमचा आनंद घेतोय. आणि बागा बीचचा पण व्हिडिओ येईल. तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.